हवं तसं जीवन आकर्षित करण्याचं रहस्य. हो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जसं लाईफ जगायचंय, जसं लाईफमध्ये हॅपीनेस, हेल्थ, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि आपले जे ड्रीम्स आहेत ते पूर्ण करायचे, तर त्या गोष्टींना आपण कसं आपल्या लाईफमध्ये आकर्षित करू शकतो आणि आपल्याला जसं हवंय तसं आपलं लाईफ जगू शकतो, त्याच्याबद्दल आज आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की व्हॉट इज मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन बद्दल तुम्ही नक्की ऐकलं असेल, पण नेमकं मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय आणि आपण आपल्याला जसं हवंय तसं लाईफ कसं अ, आकर्षित करू शकतो किंवा तसं कसं एन्जॉय करू शकतो ते लाईफ. कारण की आपलं जे माइंड आहे ना मित्रांनो, एका चुंबकासारखं काम करतंय. इट इज लाईक अ मॅग्नेट आणि लाईक एक जादूगर असल्यासारखं ते काम करतंय. आपले जे थॉट्स आहेत, आपण आपल्या थॉट्सनी बरोबर त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आकर्षित करतोय. मग ते निगेटिव्ह थॉट्स असतील तर निगेटिव्ह गोष्टींना आपल्या लाईफमध्ये आकर्षित करतोय आणि पॉझिटिव्ह थॉट्स असतील तर पॉझिटिव्ह गोष्टींना आपल्या लाईफमध्ये आकर्षित करतोय. आणि हे सगळं आपल्या हातात आहे, आपल्याकडं आहे, आपल्यामध्ये ही जादू, गॉडची गिफ्ट आहे आपल्याला. आणि पण फक्त बऱ्याच लोकांना ह्याची माहिती नसल्यामुळं किंवा इग्नोरन्समुळं आपण आपल्या लाईफमध्ये बऱ्याच वेळा रिझेंटफुल, फिअरफुल, रिग्रेटफुल, पश्चातापाचं जीवन जगतो. रिग्रेट होतो, रिझेंटमेंट असतं आणि अशा प्रकारचं लाईफ आपण जगतोय. तर हे आपण चेंज करू शकतो जर आपण ह्या गोष्टींना समजू शकलो की कसं आपण या गोष्टीला आपलं मॅनिफेस्टेशन कसं करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली तीच गोष्टीची चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमकं मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, कारण की आपण खूप वेळा ऐकतो, पण बऱ्याचशा लोकांना मे बी प्रॉपर माहिती नसल्यामुळं कन्फ्युजन असतं किंवा त्यांना त्या गोष्टी आपण त्या गोष्टींना अप्लाय करू शकत नाही आपल्या लाईफमध्ये. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे अगदी सिंपल भाषेत सांगायचं तर आपल्या थॉट्स म्हणजे आपल्या विचारांनी, आपल्या फिलिंग्सनी आणि आपली बिलीफ सिस्टम म्हणजे आपली विश्वास, म्हणजे आपले विचार, आपल्या फिलिंग्स म्हणजे आपल्या भावना आणि आपला विश्वास, ह्याच्या मदतीने आपण त्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये आकर्षित करू शकतो. आपल्या विचारांनी फिलिंग्स तयार होतात आणि त्या फिलिंग्सनी आपल्या गोष्टी, आपण त्या गोष्टींना लाईफमध्ये आकर्षित करू शकतो. पण आणि त्याच्याबरोबरच आपल्याला विश्वास असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं एक शेतकरी जमिनीत काहीतरी पेरतो आणि त्याला त्याला माहिती आहे की मी जर ज्वारी पेरली तर ज्वारी उगवणार आहे आणि भरपूर उगवणार आहे, फक्त मला थोडासा टाइम द्यायचा आहे. तो त्याच्यावरती डाऊट नाही घेत, त्याला माहिती आहे की मी पेरले ते उगवणार आहे. एक्झॅक्टली सेम तसंच आहे मॅनिफेस्टेशनचं. जर आपण आपल्या लाईफमध्ये राईट थॉट्स जर पेरत असू, तर चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपण जी गोष्टींची रिपिंग म्हणजे आपण कापणी करू शकतो किंवा आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टींना अट्रॅक्ट करू शकतो. आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला आपण आपलं अवचेतन मन म्हणतो. ते एका चुंबकासारखं आहे, पॉवरफुल मॅग्नेट सारखं आहे. आपण आपल्या अवचेतन मनाला जे प्रोग्रामिंग करतोय, एक्झॅक्टली त्या गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतोय. एक्झॅक्टली त्या प्रकारची माणसं आपण आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करतोय. जसं आपलं प्रोग्रामिंग आहे, जसं कम्प्युटरला जसं आपण प्रोग्रामिंग करू, तसं कम्प्युटर आपल्याला उत्तर देईल. जर निगेटिव्ह प्रोग्रामिंग केलं असेल एखादे, तर निगेटिव्ह गोष्टी घडतील. पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग असेल तर पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपण आकर्षित करतोय. तर सेम मनाचं तसंच आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंड जे अतिशय पॉवरफुल आहे, ते हे आपल्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी, हेल्थ, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स किंवा मग निगेटिव्हिटी किंवा इलनेस किंवा पॉवर्टी किंवा पैशाची आर्थिक चणचण किंवा आपल्याला आपण आपल्या राईट प्रोग्रामिंगनी आपल्या लाईफमध्ये आपण एक लाईफ पार्टनर पासून एक आयडियल लाईफ पार्टनर किंवा जसा लाईफ पार्टनर आपल्याला पाहिजे त्याच्यापासून ते आपण प्रॉस्पेरिटी, अबंडन्स, हेल्थ सगळ्या गोष्टींना, आपलं करिअर, जॉब या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये आकर्षित करू शकतो युझिंग दिस पॉवर. आपण त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन म्हणतो. पण त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टी समजणं, शिकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. इनफॅक्ट जर तुम्हाला माझ्याबरोबर वन टू वन मध्ये करून मी लोकांना गायडन्स देतो, मी त्यांना सपोर्ट करतो की ते त्यांच्या लाईफमध्ये कसं एक आयडियल लाईफ पार्टनर म्हणा
किंवा त्यांना काही बिझनेस सक्सेस पाहिजे किंवा त्यांना काही करिअर जॉब एक आयडियल जॉबचे शोधत आहेत ते, किंवा असे काही गोष्टींना लाईफमध्ये ते मॅनिफेस्टेशन करू इच्छितात, तर मी त्यांना सपोर्ट करतो. तुम्हाला आता स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक आहे, त्या लिंकवरती व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यात जॉईन करून तुम्ही मला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट पण करू शकता. तर तो ग्रुप जॉईन केला तर कनेक्टेड राहू आपण. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की सबकॉन्शियस माइंड आपलं खूप पॉवरफुल आहे आणि त्याची पॉवरनी आपण आपल्या लाईफमध्ये ह्या गोष्टींना मॅनिफेस्ट करू शकतो. आपण आपल्या लाईफमध्ये ह्या गोष्टींना, आपण म्हणतो ना, थॉट बिकम्स थिंग्स. थॉट, तुमचे जे विचार आहेत त्या विचारांनीच गोष्टी घडणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. किंवा दुसरी एक गोष्ट असं म्हणतात की व्हॉट्स इन युअर हेड विल बी इन युअर हँड. जे तुमच्या दिमागमध्ये किंवा जे तुमच्या मस्तिष्कमध्ये आहे, ते तुमच्या हातामध्ये असणार आहे एक दिवस. तर कंटिन्युअस जर निगेटिव्हिटी आणि निगेटिव्ह थॉट्स किंवा बरेचसे लोक जाणते अजाणतेपणी आपण गोष्टींना रिपेल करतो, चांगल्या गोष्टींना ज्या आपल्याला ऍक्च्युली पाहिजे त्या गोष्टींना आपण रिपेल करतोय आपल्यापासून लांब. कारण की आपल्याला लक्षात येत नाही की ऍक्च्युली आपल्याला जर त्या गोष्टी पाहिजेत. बऱ्याच वेळा आपल्याला जर प्रॉस्पेरिटी पाहिजे नसेल, आपण आपले थॉट्स कायम माझे बँकेचं अकाउंट रिकामा आहे किंवा बिल, आपण ज्यावेळेस लाईट बिल, फोन बिल, हे ते सगळे बिल्स बघतो, त्यावेळेस आपल्याला एक प्रकारची भीती किंवा हे कसं भरलं जाईल असे जर थॉट सारखे सारखे येत असतील, तर इनफॅक्ट आपण प्रॉस्पेरिटीला आपल्यापासून लांब ढकलतोय. किंवा स्वतःवरती डाऊट घेऊ की बाबा माझ्या लाईफमध्ये आयडियल पार्टनर मला कधी मिळणार, कसा मिळणार. तर आपण त्या गोष्टींना, आपल्या चांगल्या गोष्टींना आपल्या लाईफ मधून रिपेल करतोय. तर ह्या गोष्टी समजून घ्यायच्या, तर तुम्ही जरूर माझ्याबरोबर 1-to-1 काउन्सिलिंग मी कोचिंग करत असतो. तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करू शकता ह्या नंबरवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो ग्रुप आहे तो तुम्ही जॉईन करू शकता. आपल्याला, आपण या विश्वामध्ये आपल्या बॉडीमधून एक व्हायब्रेशन्स आपण पास करत असतो. आपले वाईब्स जात असतात, ज्या नकळत आपल्याला माहित पण नाही पडत. पण बरं असं म्हणजे बोलण्याच्या अगोदरच आपल्या बॉडी लँग्वेज, आपले वाईब्स लोकांपर्यंत पोहोचलेले असतात. आणि त्या तशाच टाईपच्या सिच्युएशन आपण आपल्या लाईफमध्ये घडवत असतो. जसं एखादी गोष्ट, एखादं जर आपण रेडिओ घेतला आणि रेडिओवरती जर आपण एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवरती जर आपल्याला आपण घेऊन गेलो, तर बरोबर तो चॅनेल लागतो. जर आपल्याला एक विविध भारती ऐकायचं तर आपल्याला ती पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवरती जावं लागतं. तसंच मित्रांनो, जर आपल्याला किंवा इव्हन टीव्हीवरती पण एक चॅनेल बघतो आपण, पर्टिक्युलर चॅनेलची एक फ्रिक्वेन्सी असती. आपण ज्यावेळेस चॅनेल चेंज करतो त्यावेळेस आपण त्या फ्रिक्वेन्सीला ऍड म्हणजे आपण कनेक्ट करतो आणि म्हणून आपल्याला तो चॅनेल पाहायला मिळतो. तसंच आपल्या पण एक फ्रिक्वेन्सी आहे अबंडन्सची किंवा हेल्थची किंवा प्रॉस्पेरिटीची, किंवा ह्या सगळ्या गोष्टींची जी आपली जे फ्रिक्वेन्सी जुळली, आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा फ्रिक्वेन्सी जुळत नाही, पण आपली जर फ्रिक्वेन्सी जुळली तर आपण त्या गोष्टीला आकर्षित करू शकतो मित्रांनो. दुर्दैवाने काय होतं, बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टी माहिती असतात, ऐकलेल्या असतात, पण सगळ्यात महत्वाचं जे आणि ते लोक बरेचसे व्हिज्युअलायझेशन करतात, अफर्मेशन्स पण करतात, पण तरी पण आपण आपल्या लाईफमध्ये या गोष्टींना आकर्षित करू शकत नाही किंवा आपल्या लाईफमध्ये या गोष्टी होत नाही. त्याचं महत्वाचं रिझन म्हणजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे माहिती, फक्त ती गोष्ट विचार करणे किंवा त्या गोष्टीबद्दल बोलणे नाही, तर त्या गोष्टीला फील करणं सगळ्यात दी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप ह्याच्यामधली जी आहे मॅनिफेस्टेशन मधली, की त्या गोष्टीला आपण फील करतोय का ऍक्च्युअल मध्ये. म्हणजे जसं सपोज आपल्याला मी श्रीमंत होईल किंवा मी खूप श्रीमंत होणार आहे, पण किंवा आय विल बी रिच, पण आपण त्या रिचनेसला आत्ता फील करतोय का. आपण तसं जर फील करू शकलो तरच आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टींना आपण अट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे यू हॅव टू बिकम दॅट पर्सन फर्स्ट अँड देन यू विल स्टार्ट अट्रॅक्टिंग. तर आपल्याला हॅपीनेस आणायचं आहे किंवा हेल्थ आणायची आहे, तर आपल्याला पहिलं हेल्दी फील करायला सुरुवात करावं लागतं. कारण की ज्यावेळेस आपण हेल्दी फील करायला सुरुवात करतो, युनिव्हर्सला वाटतं की या माणसाला हेल्दी व्हायचंय आणि युनिव्हर्स म्हणतो तथास्तु. तर त्यामुळं, किंवा आपल्याला जर प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल तर पहिलं आपल्याला प्रॉस्परस फील करावं लागतं आणि मग युनिव्हर्स म्हणतो तथास्तु, तुला हे जे पाहिजे ते
युअर विश इज माय कमांड, आणि ती गोष्ट आपल्याला मिळायला सुरुवात होते. त्यामुळे ती फिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ती फिलिंग मिसिंग होती. आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपल्याला जी कोचिंग किंवा काउन्सिलिंगची गरज असते ते ह्यामध्येच असते. तर मित्रांनो, जर तुम्हाला म्हणजे मॅनिफेस्टेशन समजून घ्यायचंय तर जरूर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मॅनिफेस्टेशन ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे. आपण या टेक्निकच्या युजनी डेफिनेटली हवं तसं लाईफ आपल्या लाईफला, वी आर द आर्किटेक्ट ऑफ आवर लाईफ. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, आहे ना. आपणच वी आर द आर्किटेक्ट, आपणच आर्किटेक्ट आहोत. आपण आपण हवं तसं आपलं लाईफ घडवू शकतो. तर आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला, मेसेज आवडला. जरूर कॉमेंट्स करून तुम्हाला काय आवडलं ह्या व्हिडिओमधून जरूर मला कळवा. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण की असेच युजफुल व्हिडिओज मी बनवत असतो. थँक्यू सो मच. या व्हिडिओला लाईक पण जरूर करा. आणि ऑफकोर्स जर तुम्हाला ही गोष्ट शिकायची असेल किंवा माझ्यावर 1-to-1 काउन्सिलिंग करायचं असेल तर तुम्ही जरूर मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच फ्रेंड्स. थँक्यू.